गावकऱ्यांची सुटका, जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर लष्कराकडून वेगानं मदत कार्य. नांदेडच्या हदगाव, मुखेड आणि नायगाव तालुक्यात अतिवृष्टीसारखा पाऊस. मुसळधार पावसानं अनेक ओढे तुडुंब. वरवड गावात 3 जणी वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित. नदी प्रवाहित झाल्यानं स्थानिकांनी व्यक्त केला आनंद. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घारोड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. या पावसानं 70 वर्षीय वृद्ध नाल्यात वाहून गेला. स्थानिकांकडून रात्रभर शोध मोहीम. या वृद्धाचा अद्याप शोध लागलेला नाहीये. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगमाजवळ असणारे आंबीत धरण ओव्हरफ्लो. मुळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो होणार आंबीत. हे नगर जिल्ह्यातील पहिलंच धरण आहे. दमदार पावसानं बीड जिल्ह्यातील गावखेड्यातील नदी नाले दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. मांजरसुंबा परिसरात डोंगर माथ्यावरील छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. अहिल्यानगरच्या खडकी, खंडाळा, अकोळनेर भागात काल ढगफुटी सदृश पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं विजेच्या खांबांसह झाडांची देखील पडझड झाली. कोल्हापूरच्या हातकणंगलेतील इंगळी गावात विहिरीची भिंत आणि रस्त्याचा काही भाग खचला. त्यामुळे 6 घरांना धोका निर्माण झालाय. प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांची तात्पुरती सोय. वाशिममध्ये नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खराब हवामान आणि पावसामुळे तूर विक्री न झाल्यानं शेतकरी नाराज. विदर्भात पाऊस आणि वीज कोसळून 4घांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत. गोंदियात शेतात काम करणाऱ्या 2घांचा, चंद्रपुरात एकाचा तर भंडाऱ्यातील एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू. मराठवाड्यात काल झालेल्या पावसात 4 जणांचा मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यात नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं 3घांचा मृत्यू तर लातूरच्या रेणापूरमध्ये एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू. धुळे शहरात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी. ग्रामीण भागातही पावसाच्या सरी. त्यामुळे वातावरणात गारवा. मागील 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मुंबईला होणाऱ्या भाज्या आणि फळांच्या पुरवठ्याला फटका बसलाय. फळं आणि भाज्या पावसात भिजल्यानं महागल्या तर मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाल्यानं फेकण्याची वेळ आली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं भंडाऱ्यात भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट तर अनेकांचं कापणी केलेलं भात पीक पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. सिंधुदुर्गाला रात्रभर पावसानं झोडपलं. मात्र सकाळपासून पावसाची उसंत आहे. आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिम जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस. शेलू बाजार येथे पावसाचं पाणी दुकानात शिरलं. नालेसफाई पूर्ण न झाल्यानं पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यांना पावसाचा फटका. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरजणी येथील तलाव ओव्हरफ्लो. धबधब्यातून ओसंडून पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्यात भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं 2घांचा मृत्यू झाला तर शेतात काम करणारे इतर 2 जण गंभीर जखमी. खांबडी शेत शिवारातील घटना. शेतात काम करत असताना वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. नांदेडच्या कासारखेडा शिवारातील दुर्दैवी घटना. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. घराचं छत कोसळून 18 वर्षीय मुलीचा मृत्यू. शहरातील सारसनगर परिसरातील दुर्दैवी घटना. महाराष्ट्रातला पाऊस मान्सूनचा नाही तर वळवाचाच. इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठातले तज्ज्ञ डॉक्टर अक्षय देवरसांचा दावा. 5 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पडणार नसल्याचा देखील दावा. रायगडमध्ये गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे आज होणार पंचनामे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती. अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांचा कानमंत्र. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करण्याच्याही शहांच्या सूचना. नाशिकमधील चांदवडच्या तहसीलदारांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कानउघडणी. जनता दरबारात 8 तक्रारी आल्यानं बावनकुळेंनी फोनवरून तहसीलदारांची कानउघडणी केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आशिष शेलारांवर टीका करणारे पोस्टर्स. मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं. तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये अशा आशयाचे बॅनर्स लागलेत. बाळासाहेब असते तर अमित शहांवर कडक उपचार झाले असते. सामना अग्रलेखातून अमित शहांना प्रत्युत्तर. शिवसेना फोडून बाळासाहेबांचं नाव घेणं हा महाराष्ट्रद्रोह असल्याचा देखील हल्लाबोल.
लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतणे आणि पुतणीवर पिस्तूल रोखून धमकावलं. या प्रकरणी दिलीप यादव यांच्यावर गुन्हा दाखल. धमकावण्यात आलेले दोघेही आमदार विजय शिवतारेंचे जवळचे नातेवाईक. गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवण्याचा मृत्यू फॉरेन्सिक अहवालातून समोर, तर वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्याचंही फॉरेन्सिक अहवालात नमूद. राजेंद्र आणि सुशील हगवणे फिरत असलेल्या गाडीचा मालक संकेत नरेश सोंदे हगवण्यांना मदत करणार